ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावलाने झटपट पटापट ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे गाडबाचा रांगोळी. थाळी आहे आपल्याकडे, हे चिकन थाळी आहे, सुरमई थाळी आहे, पापलेट थाळी आहे, कोंबडी वडे आहेत, बोंबील आहेत, बोंबील आहे इथं, जिताडी आहे. जिताडी आहे. जिताडीचा लवकर कुठेच जिताडी तुम्हाला बघायला पण भेटत नाही. ही डॅमची चिंबोरी आहे आणि खूप म्हणजे ही पावसाळ्यात मिळते. खातोय पितोय ढेरी बघा माझी कशी. ते 2.5 लाख पंक्त्यांनी बनवलेला भारत मातेचा हा मोजक आर्ट पाहू शकता तुम्ही. 1 लिटर पाणी ऑब्झर्व होणार. त्याला जर रब करा पिळा पाणी बाहेर पडतं. बॉडीसाठी तुम्हाला यूज करता येते. बटन पुश करा बंद करा. विंडो आहे, ग्रिल आहे, कीबोर्ड आहे, कार वगैरे आहे. गाडीला धूळ माती वगैरे उडवण्यासाठी वापरता येतात. पॉवर हे आपल्याला येतं 1500 रुपयाला. दरवर्षी यांच्याकडून घेता. अरे बापीला बघा 550 रुपीजला किती सुंदर सुंदर बुकिंग करता. तुम्हाला याचे 200 रुपये ऑफ पण भेटणार आहे, म्हणजे 20% ऑफ भेटणार आहे. एक्सक्लुझिव्ह व्हरायटीमध्ये पण आहे आणि त्यांची क्वालिटी प्लस जो काम केलं त्याने खूप सुंदर वाटते बघा. तुम्ही शंकर म्हणजे पुण्यात यांना बरेचसे लोक असे आपल्या महाराष्ट्रात मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 600 रुपये आणि हे बघा याला आपण खापरी पुरणपोळी म्हणतो. झणझणीत पुणेरी मटकी मिसळ साठी आली. डोंबिवलीमध्ये कुलकर्णी आणि दादरला पंचीकरांकडे फॉर 180. कोंबडी वडे थालीज फॉर 250. 6 पीस वडे आहे आणि चिकन करी आहे. ठेवायचं आणि फिरवायचं. रंग आले फक्त ठेवायचं आणि फिरवायचं. झाली रांगोळी. आता बसायचं नाही. देशामध्ये येऊन मच्छी खायला खूपच चांगलं वाटतं. घेतलेत 3-4 प्लेट झाले आमच्या. मस्त चव कशी वाटली तिकडची? एकदम उत्तम. घर कोंबडी एन को कोंबडी आणि को. नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि डोंबिवलीकर उत्सव चालू झालेला आहे. उत्सव म्हटला की डोंबिवलीकरांचा उत्सव असतोच. आणि आपल्या जिमखान्यामध्ये पेंढारकर कॉलेजच्या नियर बाय जिमखाना आहे जिथे आपला उत्सव चालू झाला आहे. आणि डेट आहे 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर, म्हणजे 20 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत हा सोहळा म्हणजे उत्सव लागणार आहे. आणि आगरी महोत्सव नुकताच संपलेला आहे, पण या उत्सवाची वर्षभर डोंबिवलीकर वाट बघत असतो. तर आपण जाऊया आतमध्ये. आणि या उत्सव सोहळ्यामध्ये तुम्हाला खरं सांगू, इथे मनोरंजन पार्क बरेचसे बघायला भेटणार आहे. मनोरंजन पार्कमध्ये पाळणे वेगळे असतील आणि त्याच्यानंतर खाऊ गल्ली असणार आहे जिथं खूप सारे वेगळे पदार्थ खाण्यासाठी असणार आहेत. ओरिएंटल असतील किंवा इंडियन असतील किंवा आगरी कोळी पद्धतीचे जेवण तुम्ही वेगवेगळे मासेच बघायला भेटणार आहे. मोठे मोठे जेवढे पण फिशेस असतात ते सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि तसंच खास करून आपल्या ज्या महिला मंडळी ताई लोक आहेत त्यांच्यासाठी घरातल्या वस्तू असतील किंवा शॉपिंग करण्यासाठी वेगवेगळ्या जेवढे पण वस्तू आहेत ते सर्व आपण बघणार आहोत. तर चला, व्लॉगची सुरुवात झालेली आहे. आतमध्ये जाणार आहोत. त्याच्या पहिला आपण पार्किंग कुठं असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पार्किंगच्या नंतर आपण जाऊया तिकीट काउंटरमध्ये आणि मग आतमध्ये जाऊया उत्सवमध्ये. आणि त्याच्या पहिला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनल मॅक ब्लॉगवरती. असेच खूप सारे व्हिडिओज बघायला भेटतात. आणि कुठेच जाऊ नका. उत्सवमध्ये खूप सारा आपण उत्साह करू. मंडळी, गाडी घेऊन येत असाल ना तर पार्किंगची सुविधा तुम्ही स्वतःच करा. कारण की इथं पार्किंगसाठी बघा जेवढे पण बंगले आहेत ना इथं सर्व तिकडे सर्व नो पार्किंग आहे. आणि तुमची पर्सनल व्हेकल असेल तर पार्किंगची व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागेल. कारण की 2 व्हीलरसुद्धा बाहेर आहे आणि 4 व्हीलर तर बोलूच नका. 4 व्हीलर मला नाही वाटत की इथे पॉसिबल आहे. आम्हीच ना अर्शू अर्धा किलोमीटर लांब, म्हणजे हा जो लोकेशन आहे उत्सवचा तिथून अर्धा किलोमीटर लांब आलो आहे गाडी पार्क करण्यासाठी. आणि मग तिथून बाईक आम्ही पार्क केली आणि चालत चाललो आहे. तर जाऊया आतमधून आणि सुरुवात करूया उत्सवमध्ये जाण्याची. मंडळी, तिकीट काउंटरवरती आलं आहे. आणि तिकीट काउंटरवरती आल्याच्या नंतर या साईडला तुम्हाला कॅशची लाईन बघायला भेटते आणि या साईडला ऑनलाईन. आणि तिकीट किंमत असणार 40 रुपये पर पर्सन. लहान मुलं तुमच्या सोबत असतील तर त्यांची तिकीटं नाही लागतील, पण बाकीचे 40 रुपये पे केल्याच्या नंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू. मंडळी, अर्शुनी आणि आम्ही तिकीट काढलेलं दोघांनी. आम्ही बघा 40 रुपये किंमत आहे तिकीटचे. आणि 40 रुपये ना महाग आहे ना तिकीट. आगरी महोत्सवला थोडा कमी होता, पण उत्सवला ह्यांनी थोडंसं इकडचे जे पण आयोजक आहेत त्यांनी थोडंसं कमी करायला पाहिजे किंमत. 40 रुपये खूपच होतं. आणि आतमध्ये जाण्याचं हे पूर्ण बाहेरून हा बनवलेला देखावा आहे. सो आपण जाऊया. आणि इथे तुम्हाला चेकिंग केली जाते. या साईडला पाहू शकता तुम्ही. चला मंडळी, एंट्री झालेली आहे. या साईडहून सुरुवात झालेली आहे. पहिलं म्हणजे
मुखवास बघायला भेटते. या साईडला आपल्याला वेगवेगळ्या पदार्थाचे मुखवास बघायला भेटतात. हे खूप सारे हे बघा, हे आहे मुखवास. आणि इथं तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी टेस्टी साईड आहेत. दादा कसा आहे 100 ग्राम कसा आहे? 100 रुपयाला 100 ग्राम. मंडळी या साईडला आपल्याला बघायला भेटते लोणचं. आणि इथं वेगवेगळे व्हेरायटीजमध्ये आपल्याला लोणचं बघायला भेटतात. आहे खूप सारे पंजाबी आहे, हैदराबादी आहे, मँगो आहे, त्याच्यानंतर कारंदा आहे, जॅकफ्रूट आहे, आवला, गार्लिक आणि ॲपल स्वीट, त्याच्यानंतर गुलकंद, चेरी, लेमन असे खूप सारे वेगवेगळे व्हरायटीचे तुम्हाला बघायला भेटतात. लसूणचं सुद्धा इथं आपल्याला जे लोणचं बघायला भेटतं. आणि लोणचं बघितल्यानंतर तोंडात पाणी सुटतात. तर खूप व्हेरायटी. आणि मिरचीचा लोणचा बघा, मिरची आहे, हिरवी मिरचीचा लोणचा खूप भारी. 100 ग्राम कसा आहे? पाव किलो 100 रुपये की. मंडळी या साईडला बिस्किटं बघायला भेटतात. आणि हे बिस्किटं बघितल्यानंतर तुम्हाला लहानपणीची आठवण आलीच असणार. आपण शाळेच्या बाहेर जेव्हा एखादा काका काकी किंवा आजी आजोबा विकण्यासाठी असायचे, हे सर्व वेगवेगळ्या शेपमध्ये बिस्किटं असायची. हे 60 रुपयाला एक आहे आणि 100ला 2. काकी बरोबर ना? 60 रुपयाला एक आणि 100ला 2 आहेत. आणि तुम्हाला या साईडला इकडे बघू शकता, तुम्हाला नाचणीचे पापड पण बघायला भेटतात. आहे खूप सारे वेगवेगळे व्हरायटीचे इकडे पाहू शकता तुम्ही. ताई याची किंमत किती आहे? 60ला एक आणि 100ला 2. तर तुम्ही नाचणीचे पापड पण घेऊ शकता आणि बिस्किट पण घेऊ शकता. मंडळी केरल्याचा हलवा बघायला भेटतोय आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. पाव किलो कसं दिलाय? 110 150 रुपये. 150 रुपयाला पाव किलो आहेत. आणि इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला हे बघा हलवा बघायला भेटतात. कुठला हलवा आहे आपल्याकडे? ओके, तर 4 प्रकारचे हलवा बघायला भेटतात, ज्याची किंमत 150 रुपये. असे बरेचसे स्टॉल्स आहेत जे आपल्याला इथं या आपल्या उत्सवमध्ये बघायला भेटणार आहेत. खूप सारे बरीचशी फॅमिली आहे. आणि यांनी नियोजन कसं केलं आहे, दोन्ही साईडला आपल्याला स्टॉल्स केलेले आहेत. हे बघा, इथं पण स्टॉल्स आहे, इथं पण स्टॉल्स आहेत. म्हणजे तुम्ही पूर्ण फिरल्यानंतर त्या साईडला जाऊ शकता. आणि इथं काहीतरी एक चांगला व्हिज्युअल बघायला भेटणार आहे. थोड्या वेळात आपण बघूया. सो आपण अजून पण स्टॉल्स आहेत ते पण फिरूया. गाडी चालवता काही फाईन कटिंग तुम्हाला शेवटपर्यंत मिळतं. शेंगदाण्याचा पूड बनवा चटणीसाठी. किंमत किती आहे? 60 रुपयाला एक आणि 100ला 2. हे बघा, हे पाहू शकता. घरातले सर्व जेवढे पण आपल्याला वस्तू लागतात या साईडला सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. डिश वॉशर आहे, त्याच्यानंतर तंदुरी जाली पण बघा, लिक्विड डिस्पेन्सर आहे, गार्लिक कटर आहे जे तुम्ही आता बघितला. असे खूप सारे इथं वेगवेगळे छोटे छोटे सामान आहेत या साईडला. आणि इथं बघा वॉश करण्यासाठी विंडो स्लायडर्स वगैरे पण आहे. त्याची किंमत 100 ते 150 रुपयेपर्यंत आहे. नाईट लॅम्प कापूर पण बघायला भेटतं आपल्याला. बघा, फक्त याची किंमत 300 रुपये आहे या साईडला आणि याची किंमत 100 रुपये. 100 आणि वरती लाईट लॅम्प पण आहे. आणि ओके, खूप मस्त आहे. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. याची किंमत फक्त आणि फक्त 300 रुपये. आणि हे कितीला आहे दादा स्पंज हा जो, त्याची किंमत? पाण्याच्या आत टाकायचा 100 रुपयाला. 1 लिटर पाणी ऑब्झर्व होणार. त्याला जर रब करा, पिळा, पाणी बाहेर पडतं. गॅस शेगडी, किचन, गाडी, कार पुजण्यासाठी डॅमेज होत नाही. 100 with 100 फक्त आणि फक्त 100 रुपये किंमत आहे. अजून आपण या साईडला आलोय बघण्यासाठी. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता दादा आपल्याला दाखवणार आहेत. हे मॅजिक रांगोळी आहे माझ्याकडे. सगळ्यात सेकंदात रांगोळी काढता येईल. आपण काय करतो, लक्ष्मी पाऊल काढताना असं करतो रांगोळी काढते सांगते. एकदा काय करा, एकदा झटका आणि असंच हात ठेवून किती जोरात त्याला आपटाही तुटतही नाही. ती लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाजाच्या बाहेर अशी काढा. ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावलाने झटपट पटापट. वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा. एकदा झटका आणि असं आपटा. हे आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढायचं. रांगोळी तुटतच नाही. आहे ना सोपं? असं हे पूर्ण सेट आहे. 2, 4, 6 डिझाईन आणि 2 डबे 200 रुपयात. याच्यापेक्षा भारी तुम्हाला दाखवलं बघा मॅजिक काय आहे. हे बघा, हे मॅजिक फक्त ठेवायचं आणि फिरवायचं. रंग आले, फक्त ठेवायचं आणि फिरवायचं, झाली रांगोळी. आता बसायचं नाही. पाय, मान, कंबर, गुडघे काही दुखणार नाही. इतकं सोपं केलंय. याच्यामध्ये 2 रंग भरायचे बघा, आतमध्ये एक आणि बाहेर एक. वेगळे वेगळे रंग टाकायचे नाही. जाळी फक्त वरच्यावर ठेवायची, लॉक करायचं आणि फक्त असं फिरवायचं. ठेवलं, फिरवलं, रंग आले, ठेवलं. बेबी फिरव बेबी. आता बेबीला पण रांगोळी काढता येईल आणि बेबीच्या बाबाला रांगोळी काढता येईल. आहे ना सोपं? बसायचं नाही. असं याच्यापेक्षा मोठं बघा, फक्त असं ठेवायचं आणि फिरवायचं.
फिरवलं रंग येतात 3, फक्त असं ठेवायचं आणि फिरवायचं, फिरवलं रांगोळी तयार. इतकं सोपं काम केलंय. शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण घरात. हो खूप सुंदर. याला मोठी रांगोळी जगाभरात कोणी काढू शकत नाही 5 सेकंदात. 5 सेकंदात तुम्ही अशी रांगोळी काढून उठा, पटापट रांगोळी तयार. 5 सेकंदात रांगोळी तयार. मध्ये एक एक दिवा ठेवा. लोकांनी विचारलं पाहिजे अहो रंग कसे भरले, सांगायचं नाही. किंमत 1300 डोंबिवली उत्सव. डोंबिवली उत्सव मध्ये घेतला तर त्याची किंमत 1500 रुपये असणार आहे. 1300 रुपये. घरी मागवला तर 1500. 1500 रुपये. 200 रुपये कुरिअर चार्ज आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि त्या साईडला नंबर आहे. आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये तुम्ही गाणी ऐकलेलं असं चटपट पटापट रांगोळी खूप भारी आहे. त्या साईडला दादांचा नंबर आहे, पाहू शकता तुम्ही. मंडळी आपल्या ताई आणि महिलांसाठी या साईडला आपल्या दिदी लोकांसाठी जे ज्यांना आवड आहे या सर्व घालण्याची त्यांच्यासाठी इथे आपल्या या उत्सवमध्ये पाहू शकतो. त्याची किंमत 100, 150, 200 रुपयांची सुरुवात पॉईंट आहे आणि खूप छान आहे. ताई काय म्हणतात याला, हे जे वरती आहे खुशी. अच्छा खुशी ते ताई लोक जे घेत असतील त्यांना सांगायची गरज नाही आहे. आणि खूप भारी आहे, वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आहेत. आणि स्टॉल नंबर 12 या स्टॉल नंबरवर तुम्ही येऊन घेऊ शकता. खूप साऱ्या व्हरायटी आहे. सर्व महिला मंडळ ताई वगैरे बघा कसे येऊन बघतात शॉपिंगसाठी. खूप वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये या साईडला. मंडळी यादगार मसालेस म्हणजे या साईडला आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे पापड, क्रिस्पी पापड बघायला भेटणार आहे. जिथे तुम्हाला नाचणीचा पापड, कसुरी पापड, गार्लिक राईस पापड, रेड चिल्ली राईस पापड, जिरा राईस पापड, मसाला राईस पापड, साधा राईस पापड, पोटॅटो मसाला पापड आणि मल्टीग्रेन असे वेगवेगळे व्हरायटी 20 ते 25 व्हरायटीजमध्ये तुम्हाला पापड बघायला भेटणार आहे. आणि ज्यांच्यासाठी उपवासं असतात त्यासाठी उपवासाचे पण पापड सुद्धा तुम्हाला बघायला. दादा किंमत किती आहे? 100 रुपये. कुठलाही पॅकेट घ्या फक्त आणि फक्त 100 रुपये. या साईडला तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता. त्यांचा नंबर वगैरे यादगार मसाला आहे, गुगलवरती सर्च करा. त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीचे मसाले सुद्धा आहेत. ते आपण आता मसाले बघा, त्या साईडला ते मसाले पण बघूया. तर आपण मसाले बघायला आलो. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही बघा लेमन क्रश आहे, त्याच्यानंतर शेजवान चटणी आहे. हे बघा इथं शेजवान चटणी आहे. या साईडला गरम मसाला आहे. इथे पण काळा मसाला आहे. इथं मटण रोजच्या भाजीसाठी पण आपल्याकडे वराडी मसाला आहे. इथे चस्का चटणी आहे. हे बघा या साईडला तुम्ही जर पाणीपुरी लवर असाल तर ग्रीन चटणी आहे. कोल्हापुरी मसाला आहे. तुमच्या चहा पावडरसाठी स्पेशल अमृतुल्य चहा मसाला आहे. इथं मालवणी मसाला आहे. आणि या साईडला जे हल्ली लहान मुलांचं ट्रेंडिंग म्हणजे क्रिस्पी मंचुरियन पकोडा असतं त्याचा मसाला मतीचा त्याचा पण मसाला आहे. ते ताई आता भरून दाखवतात आहे आणि खास करून इथं टेस्ट पण करतात आहे. दादा कसं वाटलं ताई, टेस्ट कसा आहे मसाल्याचा? चांगला आहे. तुम्ही डोंबिवलीतच राहायला आहेत? ओके मस्त. चला सागावलाच राहिलात म्हणजे बाजूलाच राहायला आहे. आणि ताई किंमत किती आहे पॅकेटची? 126 ते 110 येणार. 126 रुपयाचा आहे तो, 110 रुपयाला येणार आहे म्हणजे 126 ऑफर प्राईस आहे. आणि नॉनव्हेज पण भेटतोय बघा या साईडला तुम्ही पाहू शकता. नॉनव्हेज पण आहे. 135 रुपयाचा 100. हो काय नाव दिदी तुझं? तन्वी. कुठे राहिला आहे तू? इथे डोंबिवलीमध्ये जातात. पूर्ण फॅमिली आली का तुमची? ओके कसं वाटलं फिरून आता? ते आत्ताच आली? ओके ओके मस्त मस्त. चला खूप छान अशी खूप सारे फॅमिली आपण जाऊया. तर मंडळी या साईडला फॅमिली आली स्वीटची. तर दादा लोक आपण कुठे राहिला आहेत? डोंबिवलीमधलेच म्हणजे आपले डोंबिवलीकरच आहेत. आणि डोंबिवलीमध्ये म्हटलं की उत्सवाचे खूप सारे फेस्टिवल्स होत असतात. कसं वाटलं आतापर्यंत? एक नंबर वाटला. आणि आता खाऊ गल्लीला जाणार आहात तुम्ही बरोबर. आणि आज वार पण खूप चांगलाच आहे रविवार, तर नॉनव्हेजवरती असेलच ना तुमचं. तर नक्कीच तुम्ही आई एकविरा म्हणून एक हॉटेल आहे पुढे लागणार खाऊ गल्लीमध्ये. तिथं आगरी कोळी स्पेशल जेवण असतं, तिथं तुम्ही व्हिजिट करा. दीदी कसं वाटलं तुला? ओके. आणि माझा व्लॉग बघितला मला तू असं बोललीस, तो कसा वाटला? ओके थँक्यू. काय नाव बाबू तुझा? साहिल. मग एवढा कन्फ्यूज काय? अरे अरे रे 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 रे. चालेल चालेल चला बाय बाय बाय. चला मंडळी या साईडला. दादा नाव काय आपलं? आमचं नाव आहे श्रीकांत दुधात. आपल्याकडे हेल्थचे आणि क्लिनिकचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. त्यामध्ये हे तुम्हाला दिलं एक स्ट्रोक मसाज आहे. बटन पुश करायचं आहे, हे डायरेक्टली आपलं चालू होऊन जातं. हे आपल्याला नॉर्मली स्पीडमध्ये होतं. बटन असं एवढं पुश केलं की आपल्याला हे हेवी स्पीडमध्ये येतं. हे आपल्याला फुल बॉडीसाठी तुम्हाला यूज करता येतं. बटन पुश करा, बंद करा.
ह्याच्यामध्ये टोटल आपल्याला असे हे 4 अटॅचमेंट दिलेले आहेत. हे फुल बॉडीसाठी तुम्हाला वापर करता येतं. हे आपल्याला येतं 800 रुपयाला. तुम्ही हे जर केलं दुसरं, हे तुम्हाला एक मसाजर दिलेलं आहे. हे पण बटन पुश करायचं सोडायचं. हे आपल्याला डोक्यासाठी वापर करू शकता किंवा मानेसाठी. याला 10 मिनटं तुम्ही चार्ज केलं कंटिन्यू आपल्याला 6 तास हे वापर तुम्हाला करता येतात. असं त्याच्या प्रकारे तुम्हाला हे मिनी व्हॅक्यूम आपल्या स्लायडिंगचे ट्रॅक असतात. स्लायडिंग आहे, विंडो आहे, ग्रिल आहे, कीबोर्ड आहे, कार वगैरे आहे, गाडी वगैरे आहे, त्या सगळ्यासाठी वापरता येतं. याला काढायचं, मशीन वॉश करा, हँड वॉश करा, पूर्णपणे हे वॉशेबल आहे. ह्याच्या बॅकसाईडला जर हे तुम्ही लावलं तर हे आपल्याला ब्लोअर आहे. म्हणजे आपल्याला धूळ माती जर उडवायचं झालं, धूळ माती वगैरे उडवण्यासाठी वापरता येतात. 10 मिनटं चार्जिंग केल्यात कंटिन्यू आपल्याला 1 तास हे वापर तुम्हाला करता येतं. हे आपल्याला येतं 800 रुपयाला. ह्याच्यामध्ये आपल्याला अजून हेवी पॉवरचं जर हवं असेल तर हे आहे, हे आपल्याला येतं 1500 रुपयाला. हे तुम्हाला थोडं हेवी पॉवरचं येतं. हे जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला असं डायरेक्टली हेवी पॉवर, हे आपल्याला येतं 1500 रुपयाला. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ब्लोअर जर हवं असेल तर हे तुम्हाला आहे ब्लोअर, धूळ माती डस्ट सगळं काही तुम्हाला हे क्लीन करण्याचं तुम्हाला हे काम करतं. हे आपल्याला येतं 1300 रुपयाला. त्याच पद्धतीने गृहिणीसाठी ही तुम्हाला दिलेलं आहे. ओट्यावरती ठेवण्याची वेळी आहे. ओट्याला आपली बॉर्डर असते, त्यासाठी हे कॅप दिलं. त्या कॅपमध्ये लावायचं, समोर प्लेट ठेवायचं, याला ओपन करायचं. हे नारळ खवण्यासाठी वापर करा आणि हे किसण्यासाठी, हे तुम्हाला डायरेक्ट दोन्हीसाठी वापरता येतं. हे फणसाच्या लाकडामध्ये घेतलात तर आपल्याला 800 रुपयाला येतं आणि सागवानीमध्ये घेतलात हे आपल्याला 1100 रुपयाला येतं. त्याच पद्धतीने हे तुम्हाला फक्त येते खवणी. ही फणसाच्या लाकडामध्ये 500ला आहे आणि सागवानीमध्ये आपल्याला हे 600 रुपयाला आहे. हे आपल्याला जर हवा असेल, मागवायचं असेल तर आमचा नंबर आहे 9987083407. धन्यवाद. तर मंडळी या साईडला आपल्याला बॅग बघायला भेटत आहे ज्याची किंमत 395, 495, 595 आहे. वेगवेगळ्या व्हरायटीचे बॅग्स आहेत सर्व या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि हे सर्व हँडमेड आहेत का ताई? जूटचे आहेत. जूटचे आहेत. ओके, 1000 आणि याला वॉश पण करू शकतात. ओके, त्याला वॉश आणि परत तुम्हाला आणून द्यायचा. नाही नाही, ओके ओके ओके, नाही ते मस्तीचा पार्ट होता. पॅटर्न वेगळे आणि दिसायला पण खूप छान आहेत. कलर कलेक्शन पण खूप चांगले त्यांच्याकडे. बघा हे आता ही दरवर्षी यांच्याकडून घेता. अरे बापरे, म्हणजे बघा असे पण काही कस्टमर्स आहेत यांचे जे दरवर्षी फक्त पर्स घेण्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीचे असतात. खूप छान मस्त. तर मंडळी या साईडला वेफर रोल बघायला भेटतात आहे आणि वेगवेगळ्या फ्लेवर्स व्हरायटीमध्ये. कसं दिलं दादा हे सर्व? हे 30 रुपयाला एक आहे, 100ला 4 आहे. 100ला 4, 35 रुपयाला एक आहे, 100ला 3 आहे. 100ला 3, 50 रुपयाला एक, 50 रुपयाला एक आणि हे 100 रुपयाला एक बॉक्स आहे. 200 रुपयाला एक बॉक्स बघायला भेटत आहे. बघा याची किंमत फक्त आणि फक्त 200 रुपये आहे. हा वेफर रोलचा आपला आणि स्टॉल नंबर 30 येते. इथं खूप 30 येते. बघा इकडे खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये 100ला 3 आहेत. हे बघा जिमजॅम जे बिस्किट असतात त्या साईडला त्यांचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे. या साईडला एक बॅग काउंटर आहे भाग्यश्री बॅग म्हणून. या साईडला वेगवेगळ्या व्हरायटीचे सर्व मला असं वाटतं की दादा हँडमेड आहेत का बॅग सर्व? प्युअर बघा, प्युअर लेदर माथेरानचेच आहेत का तुम्ही? ओके, स्वतः बनवतात. तुमचा शॉप आहे का? माथेरान शॉप आहेत आपले 5 आउटलेट आहे तिकडे का त्या साईडला? आणि महाबळेश्वरला कधी जाणं झालं तर आपल्या ढोल्या गणपतीच्या पार्किंगमध्ये वाईमध्ये वाईमध्ये पण शॉप आहेत का? आणि सर्व दादा त्यांच्या हातानेच बनवतात, जसं त्यांची पिढ्याने पिढी करतात. म्हणजे आपलं माथेरानला इंग्रज असतानापासूनचं दुकान आहे. खूप छान. आणि हे बघा या साईडला पाहू शकता नवीन पॅटर्न्समध्ये. ज्यांना आवड आहे लेदर्सची त्यांना नक्कीच सांगायची गरज नाही की हा काय पॅटर्न, काय व्हरायटी आणि काय वस्तू आहे. यांची किंमत दादा, यांची किंमत किती आहे? 2000ला जॉईंट कुठंच नाही, 1 पीस आहे डायरेक्ट. हे बघा पूर्ण 1 पीस आहे. हे 2000 रुपये आणि हे 2800. ओके, 2800 रुपयाला. आणि इथे बघा खूप सारे व्हरायटी आहे. तर या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. या साईडला पाहू शकता तुम्ही खूप सारे छोटे छोटे बॅगेट्स पण आहेत. इथं ऑफिसला जाण्यासाठी मेनसाठी बघा इकडे ऑफिस बॅग्स पण आहेत. मंडळी या साईडला पाहू शकता कुर्तीचा एक असा स्टॉल आहे जिथे वेगवेगळे कलर पॅटर्नमध्ये. दादा या कुर्तीला काय नाव आहे का वेगळा? काश्मीरी कुर्ती आहे बघा. या साईडला काश्मीरी कुर्ती बघता आणि खूप छान वाटतात आहे. या साईडला सर्व साईज स्मॉल पासून बिग साईज 5XL पर्यंत हे साईज बघायला भेटणार आहे. याला काश्मीरी कुर्ती बोलतात. 550 रुपयाला एक आहे आणि 1000 रुपयाला 2 आहेत. हे बघा खूप सारे वेगवेगळे कलरचे ऑप्शन आहेत आणि तुम्हाला जी साईज हवी ती साईज इथं भेटून जाईल. खूप सारे कलर्स आहेत जे आपल्या या उत्सवमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप कलर छान वाटतात. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही.
मंडळी उत्सवमध्ये आलो आणि इथं बरेचसे असे काही स्टॉल्स आहेत जिथं हँडक्राफ्ट आणि हँडमेड बघायला भेटतात आहे. दादा काय आहे, याला काय म्हणतात आणि जी किंमत काय आहे? हे बेसिकली रेझिन आर्टचा प्रकार आहे. हे वॉल क्लॉक आहे. बीच सी थीम मध्ये बनवलेला आहे. याची कॉस्ट आहे 1800. त्याच प्रकारमध्ये अजून असे व्हरायटीचे वॉल क्लॉक्स आहेत. त्याच्यानंतर नेम प्लेट सुद्धा बनवतो आम्ही आणि नेम प्लेट स्टार्टिंग फ्रॉम 2500 रुपीज आहे. आणि इव्हेंटमध्ये बुक केले तर तुम्हाला 20% ऑफ सुद्धा भेटेल आपल्या कस्टमर. तुम्ही जर या साईडला उत्सवमध्ये आला आणि इथे आल्याच्यानंतर तुम्ही बुकिंग करता तुम्हाला याचे 200 रुपये ऑफ पण भेटणार आहे. म्हणजे 20% ऑफ भेटणार आहे. जी पण काय अमाऊंट असेल ते 20% ऑफ भेटणार. आणि तुमचे खूप सारे असे मेमरीज असतात जेव्हा लहान बेबीज वगैरे होतात तर या साईडला पाहू शकता. 1 मंथपासून ते 12 मंथमध्ये म्हणजे फर्स्ट बर्थडे होईपर्यंत डेट टायमिंग करून बघा सर्व बनवू शकता तुम्ही या साईडला. आणि याची किंमत असणार आहे दादा किती? हे साईजची किंमत आहे 3500. ओके, जी साईज पण असते का? 3000 मध्ये हे किती बाय कितीचं आहे? हे जवळजवळ 18 इंचावरती आहे. 18 इंचाचं आहे म्हणजे 1.5 फुटाचं आहे. त्याची किंमत 3000 पर्यंत आहे. आणि तुम्ही इथं बुक कराल उत्सवमध्ये जर 20% ऑफ. आणि इथं नेम प्लेट पण आहे जे घराच्या बाहेर लावू शकता. आणि यासाठी खूप सुंदर असं दिसते. तर याला काय म्हणतात? रेझिन फुल रेझिनची नेम. याच्या आतमध्ये काय केलं आहे असं मला काय वाटतं का ओरिजिनल फुलं टाकलेत तुम्ही? हो हो, ह्याच्यामध्ये ओरिजिनल फुलं आहेत. ह्याच्यामध्ये लग्नाची वरमाला ठेवलेली आहे. अरे बापरे, म्हणजे तुमची लग्नाची मेमरीज पण तुम्ही ठेवू शकता. आणि खूप छान छान असे कलेक्शन आहे. तर नक्की या साईडला पाहू शकता तुम्ही. रिअल फ्लावर ज्वेलरी सुद्धा आहे इकडे. हे सर्व फुलं दिसत सगळी खरी आहेत. ही रिअल फुलं आहेत का पूर्ण? येस. अरे बापरे, आणि यांची किंमत काय दादा? हे सर्व यांची पासून सुरू आहे आणि झुमके आहेत 550 रुपीज. 550ला बघा. 550 रुपीजला किती सुंदर सुंदर झुमके. आपले ताई दिदी लोक जे पण असतील ते सर्व प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा. आणि यांचे नंबर वगैरे तुम्ही मागे पाहू शकता. ते इथे इंस्टाग्राम ID पण आहे. तर त्यांच्या इंस्टाग्राम IDवरती जाऊन तुम्ही स्कॅन करा आणि त्यांच्या IDला फॉलो करा. आणि बाकीचे डिटेल्स वगैरेसाठी नंबर त्यासाठी प्रोव्हाइड आहे. तर मंडळी या साईडला अजून एका स्टॉलवरती आलो आहे आपण. स्टॉल नंबर 49. या साईडला चोकोज बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. काय कुठल्या कुठल्या फ्लेवर्स आहेत आपल्याकडे? आणि याला हे बिस्किटच म्हणतात ना. आणि पाण्यामध्ये 4 फ्लेवरमध्ये आहेत ज्याची किंमत 100 रुपये आहे. आणि खूप छान छान आहे बघा. कसं वाटलं ताई? मस्त आहे बघा. टेस्टिंगसाठी पण इथं ठेवलेलं आहे या साईडला. आणि हे बिस्किटं बघितल्यावरती तर लहानपणाचीच आठवण येते. आपण स्कूल बाहेर जेव्हा अशी बिस्किटं बघायला बघा खास करून लहान असताना ना आपण हे असं घ्यायचो आणि हे वरचं क्रीम खाऊन नंतर बिस्किट घ्यायचो. ह्याची पॅकेटची किंमत किती आहे? 60 रुपये. 100ला 2, 60 रुपयाला 1. आणि हे तुम्हाला 100 रुपयाला आहे आणि हे 80 रुपयाला. हा स्टॉल नंबर 49 आहे. ते इथं व्हिजिट करा. तर मंडळी स्टॉल नंबर 51ला आलो आहे. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही साड्या बघायला भेटतात आहे. खूप भारी आहे. ताई हे साड्या कुठल्या आहेत? कापड हँडलूमचे आहेत. मल कॉटन मल कॉटनमध्ये आहे. हँड पेंटिंग साडीज आहेत. मल टिश्यूमध्ये थोडा एक्सक्लुझिव्ह या साईडला. आणि खूप एक्सक्लुझिव्ह व्हरायटीमध्ये पण आहे. आणि त्यांची क्वालिटी प्लस जो काम केलं त्याने हँड म्हणजे हाताने सर्व बनवलेलं पाहू शकता. किती भारी वाटतं आहे. याची किंमत 3,500-3,000पासून सुरुवात आहे. आणि खरोखर खूप भारी वाटतं आहे या साईडला. आणि जे आपले ताई लोक आहेत त्यांना सांगायची गरज नाही आहे याची क्वालिटी काय आहे. खूप छानसा आहे. स्टॉल नंबर 51 आहे. आणि 700 रुपयापासून बेसिक चालू आहे. 700 रुपये आणि एक्सक्लुझिव्ह सर्व 3,000-3,500पासून. म्हणजे याची किंमत फक्त 700 रुपये आहे. मंडळी या साईडला पाहू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर असे मूर्त्या आहेत. आणि बघितल्यानंतर ना खूप भारी वाटतंय. तर आपण या साईडला पाहू शकता स्वामींचं मूर्ती आहे या साईडला. दीदी काय किंमत आहे? 1000 रुपये किंमत आहे ना. हे 1000 रुपये किंमत आहे. आणि त्यानंतर इथे साईबाबांचं बघा. साईबाबा पाहू शकता. किती किंमत आहे यांची? मागे लिहिलेलं आहे का? 450 रुपये. म्हणजे आपण किंमत नाही म्हणू शकत पण एक असं हे बनवतात ना तर विकायला आणण्यासाठी खूप सुंदर सुंदर वाटते बघा. याची किंमत पण 600 रुपये आहे. आणि खूप सुंदरसा वाटतं आहे. आणि इथे शंकर महाराजला पाहू शकता तुम्ही. शंकर म्हणजे पुण्यात यांना बरेचसे लोक असे आपल्या महाराष्ट्रात मानतात. बघा या फ्रेम जो बनवले मूर्ती याची 480 रुपये. त्यानंतर आपले भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 450 रुपयाला. आणि या साईडला दत्तांचं बघा किती छान वाटतंय. दीदी यांची किंमत पण मागेच लिहिलेली असेल ना. 1800 रुपये. 1800 रुपये आहे. आणि इथं विठ्ठल रुक्माईचं पाहू शकता तुम्ही.
त्याच्यानंतर इथं बौद्धांची मूर्ती पाहू शकता तुम्ही. हे बघा शांतीचं प्रतीक म्हणजे गौतम बुद्ध बघा. आणि इथे आदियोगी असे खूप सारे छोटे छोटे आहेत, त्यांची किती भारी भारी वाटतात हे पाहू शकता. आणि इथं महाराजांची पेंटिंग्स वगैरे आहेत. आणि याची किंमत किती आहेत? 600 रुपये. 600 रुपये. आणि वरती जे स्वामींचं पण 600 रुपये. खूप छान छान पेंटिंग्स आहेत. आणि याला काय म्हणतात? हे पेंटिंग नाही, वेगळं काहीतरी बोलतात का? काय बोलतात? विनायल प्रिंट्स म्हणतात. आणि हा का, म्हणजे लाइटिंग्स वगैरे नाही आहे ना याला? ओके, चमकतात का? आणि 600 रुपये किंमत आहे. 400 रुपये. म्हणजे तुम्ही आडव्या म्हणजे जो स्क्वायर आहे बघा, हे स्क्वायर्स आहेत आणि त्या साईडला लॉंगमध्ये आहेत ना, त्यांची 800 रुपये किंमत आहे. आणि ते 400 रुपये किंमत. म्हणजे खूप छान छान आहेत. आणि बरीचशी फॅमिली सर्व घेऊन चालले तिकडे या साईडला पाहू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का एकदा? 9324483143. चालेल, थँक्यू. तर मंडळी महालसा होलसेल टेक्स्टाईलमध्ये आलो आहे आपण. स्टॉल नंबर 72 आहे. आणि इथं बघितल्याच्या नंतर तुम्हाला आपला मराठी मोळा म्हणजेच मराठी जे आपले ड्रेसेस असतात ते आपले छोट्या छोट्या व्हरायटीजमध्ये खूप सारी इथे टोपी बघू शकता. आणि किती छान छानसा बनवलेला आहे. तर यांची किंमत काय आहे? 1000 रुपयाला 2, 750 रुपयाला 1. हे बघा असे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये बनवलेल्या बॅगेस आहेत, हँडबॅग आहेत, कलर्स कलेक्शन्स खूप वेगवेगळे आहेत. आणि हे बघा या साईडला तर तुम्ही या स्टॉलमध्ये व्हिजिट करा. किती सुंदर सुंदरसे असे बॅग आहेत. त्याच्यानंतर या साईडला ड्रेस आहेत. 1500 रुपयांना एक, 2000 रुपयांना. हे बघा हे सर्व ड्रेसेस आहेत. त्याच्यानंतर गळ्यातले तुम्हाला नेकलेस पण बघायला भेटतात आहे ह्या साईडला. त्याची किंमत काय आहे? ते ब्लू कलर, हा पर्पल ब्लू 350ला आहे का? 350ला कुठला आहे का? 350ला. त्याच्यानंतर इथं बँगल्स पण बघायला भेटतात आहे. 150ला सेट आहे का? आणि हे सर्व हाताने बनवलेलं आहे का? ओके, या साईडला पाहू शकतो. याची किंमत किती बोलले? 150. आम्ही ऑफर लावलेला आता सध्याला ऑफरला आहे, पण जर असे तुम्ही घ्यायला गेले तर 350ला पडतात. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. मंडळी इथे खूप सारा सुगंध सुटलेला वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सुटलेला आहे फ्लेवर. या साईडला पाहू शकता तुम्ही. मोगरा आहे. याची किंमत किती आहे दादा? 140 रुपयाला सिंगल पीस आहे. पायनॅपल आहे. या साईडला मारीगोल्ड म्हणजेच आपलं झेंडूची जी फुलं असतात त्याचा स्मेल आहे. त्याच्यानंतर मास्क मेलन आहे, पेरू आहे, गुलाब आहे. इथं सँडल आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. 20 व्हरायटी, एकूण 20 व्हरायटी. याची किंमत किती आहे याची? डिस्काउंट सध्या ऑफर लागलेली आहे. त्याच्यामध्ये डिस्काउंटमध्ये आम्ही तुम्हाला 140 रुपयाला देत आहे. आणि तेच जर तुम्ही कॉम्बीमध्ये घेतला, तुम्ही 4 पीस जर तुम्ही घेतला तर त्याच्यामुळे आणखी तुम्हाला डिस्काउंट 20 रुपये डिस्काउंट मिळतो. ओके ओके. आणि ते याच्यामध्ये छोटे साईज पण आहेत ना आपल्याकडे? इकॉनॉमिक साईज आहे त्याच्यामध्ये. याची किंमत काय आहे? याची किंमत आहे 60 रुपये. 60 रुपयाची किंमत आहे का? आणि डिस्काउंटमध्ये 6 पीस तुम्ही घेतला तर अजून एक ऑफर लागलेली आहे आपल्याला, 50 रुपयाला मिळणार. 50 रुपयाला एक भेटेल जर अजून तुम्ही एक्स्ट्रा बल्कमध्ये घ्याल तर. हे बघा या साईडला खूप असे व्हरायटीज, यांच्याकडे 20 व्हरायटी आहेत. आणि यांचा बेस्ट सेलर मास्क मेलन आहे. त्याला आपण तरबूज म्हणू शकतो. मस्त मेलन आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. हे बघा इकडं आहे, ज्याची किंमत असणार 140 रुपये. 140 रुपये डिस्काउंट. मंडळी भारत माता की जय. आणि खूप 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 भारी बनवलेलं आहे. 2.5 लाख रंगबिरंगीत म्हणजे जे पंक्त्या आहेत त्यांनी साकारलेली ही भारत माताचा भव्य मोजक आर्ट याला म्हणतात. मोजक आर्ट याला म्हणतात. आणि खूप भारी वाटतंय बघा. या साईडला पाहू शकता. मला नाही वाटत तुम्हाला टी व्हीमध्ये कसं दिसतंय, पण खरोखर खूप भारी वाटतंय. किती सुंदर असं दिसतंय. 2.5 लाख पंक्त्यांनी बनवलेला भारत मातेचा हा मोजक आर्ट पाहू शकता तुम्ही आपल्या या उत्सवमध्ये. किती सुंदर दिसते बघा. आणि मी डोंबिवलीकर 150 वर्ष या साईडला पाहू शकता तुम्ही. किती सुंदर असं वाटतंय. आणि सर्व ताई लोक जे पण येतात ते सर्व वाह वाह करतात. आणि खूप भारी बनवलेला आहे. एक नंबर बनवलेला आहे, बघण्यासारखा आहे हा. आणि या साईडला सर्व शॉपिंगचे स्टॉल्स आहेत. आणि ते मनोरंजन पार्क मंडळी आपण समोर पाहू शकता तुम्ही. मनोरंजन पार्क दिसतंय. आणि आता आपण जाऊया मनोरंजन पार्कमध्ये. काय काय जवळून बघूया, बघण्यासारखं काय काय आहे. मंडळी आलो आहे आपण मनोरंजन पार्कमध्ये. आणि मनोरंजन पार्क म्हटलं का आपल्या लहान मुलांसाठी हे सर्व असतं. आणि किती बोट्स राईड्स बघा
हे सर्व नाही डोंबिवलीला इथं गणपती मंदिराच्या इकडं आणि खूप भारी वाटतंय, ज्याची किंमत फक्त आणि फक्त 100 रुपये आहे. हे बघा किती मस्त वाटतं. तुम्ही म्हणजे एक छान पण वाटतं की तुम्ही लहान मुलं आपल्या हाताने सर्व मागे पुढे करता. इथे दिदी दमली विचारी. खूप मस्त वाटते खरोखर, खूप छान वाटतं, असं काहीतरी बघण्यासारखं आहे. नक्की तुमच्या मुलांना जेव्हा घेऊन याल तर नक्कीच तुमच्या मुलांना इकडे जेव्हा घेऊन याल तर ही राईड मंडळी समोर पाहू शकता तुम्ही. जॉईंट व्हील आहे त्या साईडला, जॉईंट व्हील आहे. त्याच्यानंतर मोठीशी होडी आहे, त्याला ड्रॅगन बोट म्हणतो आपण. हे बघा समोर आपल्याला बघायला भेटतात आहे. आणि या साईडला जो पाळणा आहे ना तो खरोखर खूप डेंजर आहे, उलटा सुलटा होतो भाई. तुम्ही जर खाल्ला नसेल तर नक्की त्याच्यामध्ये ट्राय करा, पण जेव्हा तुम्ही खाऊन याल तर प्लीज त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते जाऊ नका, कारण की जेव्हा तो वरती जातो ना पूर्ण उलटा सुलटा होतो. डायरेक्ट वरचा खाली आपलं सर्व आतमधला खालेला बाहेर येईल, डेंजर असतं. आणि हा क्राऊड आहे मनोरंजन पार्कमध्ये. बघा हे मगाशी आपण बघितलं मनोरंजन पार्कमध्ये घुसण्याच्या पूर्वी हे असं वरती खूप जोरात जातं आणि लगेच असं खाली येतं, खूप भारी आहे. आणि याच्यानंतर इथं ब्रेक डान्स बघायला भेटते तुम्हाला. आणि त्या साईडला टोरा आहे. हे बघा इथं टोरा आहे, आपल्याला टोरा बघायला भेटत आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ब्रेक डान्स बघायला भेटत आहे, जो पूर्ण राऊंडेड होऊन मध्ये ब्रेक होत असतो, म्हणून यार आपण ब्रेक डान्स बघतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बघायला भेटतं तर बाईक्स बघायला भेटत आहे, छोट्या छोट्या लहान मुलांसाठी इकडे बाईक्स बघायला भेटत आहे. बघा हे बाईक्स आहे. आणि इथं हेलिकॉप्टर आहे, सर्व हेलिकॉप्टर बघायला भेटतात. आणि तिथे तुम्हाला जम्पिंग बघा जम्पिंग बॉल्स याला आपण जम्पिंग बॉल्स म्हणतो. हा पूर्ण जम्प करतात. इथं लहान लहान मुलं बघा पाहू शकता कशी जम्प करतात आहे, इथून चढून जातात आणि सर्व जम्प करतात. खूप भारी वाटतं. मंडळी ज्याची तुम्ही वाट बघत असाल, पूर्ण व्लॉगमध्ये ज्याची तुम्ही वाट बघत असाल की कधी येईल ही व्हिडिओ, तर आपण आता आलो आहे खाऊ गल्लीमध्ये. आणि खाऊ गल्लीमध्ये म्हटलं ना की इथे तोंडाला पाणी सुटतं. वेगवेगळे चटपटी पदार्थ असतात, आगळीकोळी पद्धतीचे पदार्थ असतात, राजस्थानी पदार्थ असतात आणि ज्युसेस, मिल्कशेक, आईस्क्रीम, डेझर्ट, पान हे सर्व आपल्या या खाऊ गल्लीमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला बघूया काय काय इथे सर्व आपल्याला खाण्यासाठी आणि बघण्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी, जेणेकरून तुम्ही हे बघून आल्याच्या नंतर तुम्हाला इथे जास्त स्टॉल्स फिरायची गरज लागणार नाही आहे. डायरेक्ट तुम्ही त्या स्टॉलवर व्हिजिट कराल. आणि इथं बसण्यासाठी खूप सारी सोय केलेली आहे त्या साईडला, म्हणजे तुम्हाला टेन्शनच नाही आहे. इथं तुमची जेव्हा पूर्ण फॅमिली येतात तर त्या साईडला पूर्ण आपण बसू शकतो. तर चला आपण व्हिजिट करूया एक एक स्टॉल. तर मंडळी या साईडला तुम्हाला राईस, नूडल्स आणि त्याच्यानंतर फ्राईड राईस, फ्राईड नूडल्स, सेजवान राईस, सेजवान नूडल्स पण बघायला भेटतं आहे. आणि या साईडला खिच्चा पापड आहे ज्याची किंमत 60 रुपये. आता किती किंमत आहे? 60 रुपये, 100 रुपये झालेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी 60 रुपये होता, हे वर्षी 100 रुपये खिच्चा पापड झाला आहे. बरोबर आहे ना, महागाई वाढलेली आहे, आता यांचीच महागाई झाली वाढली. आता काय बोला, आता 100 रुपये किंमत झालेली आहे. आणि तर वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला पिझ्झा पण बघायला भेटतात. आणि तिथं पोटॅटो, हे बघा पोटॅटो रोल्स आहे, जो चिप्स आहे. आणि पेरी पेरीमध्ये पण आहे, क्लासिकमध्ये पण. आता काय किंमत आहे? 100 रुपये. आणि हे 100 रुपये, 100 रुपये. म्हणजे तुम्ही पिझ्झा पण 100 रुपयामध्ये घेऊ शकता. पोटॅटो जो चिप्स आहे, फ्रेंच फ्राईज आहे, त्याची किंमत फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये आहे. आणि वेगवेगळे फ्लेवरमध्ये आहेत. इथे तुम्हाला पेरी पेरीमध्ये आहे, त्याच्यानंतर क्लासिक फ्लेवरमध्ये आहे, खूप छान छान वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहे. तर 100 रुपये फक्त किंमत आहे. मंडळी शेगावला जायची गरज नाही आहे. आपले खानदेशी खाद्यपदार्थ ज्याला आपण म्हणतो, पिठला ठेचा भाकर, भरती ठेचा भाकर, खापरी पुरणपोळी, हे बघा याला आपण खापरी पुरणपोळी म्हणतो. आणि याची किंमत दादा किती रुपये किंमत आहे याची? 150, 150 रुपयामध्ये हे बघा हे. आणि हे खूप ट्रेंडिंग आहे, म्हणजे जेव्हा पण हे कुठे फेस्टिवलमध्ये असतो, उत्सवमध्ये असतो, त्याची खप जास्त असते आणि खूप भारी वाटतं. 150 रुपयामध्ये हा तुम्हाला पूर्ण खापरी पुरणपोळी. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला कचोरी बघायला भेटते. आणि हे बघा हे आहे ठेचा, याची चव आणि टेस्ट खूपच भारी असतं. मंडळी पिठलं भाकर पण तुम्हाला बघायला भेटतं आहे. या साईडला ठेचा आहे, सोबत पिठलं आहे ज्याची किंमत फक्त 200 रुपये आहे. हे बघा या साईडला पिठलं बघायला भेटतं आहे, ज्याची किंमत फक्त आणि फक्त 200 रुपये. गरम गरम तुम्हाला बघा या साईडला भाकरी भेटते, खूप भारी. हे सर्व खानदेशी पदार्थ आहे जे आपल्या उत्सवमध्ये बघायला भेटतात आहे. आणि इथं कचोरी आहे 50 रुपयाला 2. मंडळी इथं भल्ला पापडी चाट, पापडी चाट, मक्के की रोटी, दही भात, छोले टिक्की चाट आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये चाट बघायला भेटतात. आता काय चाटची किंमत आहे?
चाट की कीमत 100 रुपये है। 100 रुपये कौन सा भी लो. और छोले भटुरे छोला भटूरा 150 है. 150 रुपीजला आहे बघा. या साईडला छोले भटुरे बघा. भटुरे बघा किती मोठे आहे आणि हा छोले याची 150 रुपये किंमत आणि चाट तुम्ही कुठला पण घ्या फक्त 100 रुपयामध्ये आहे. गरम गरम चाट आणि खूप वेगवेगळ्या टेस्टमध्ये आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. तर आपला या उत्सव खाऊ गल्लीमध्ये मंडळी आपल्या डोंबिवलीमध्ये डायरेक्ट पुणा आलेला आहे. पुणा म्हणजेच पुणेरी मिसळ आणि त्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला डिशेस बघायला. आपल्याकडे किती डिशेस आहेत मिसळमध्ये? एकच डिश आहे का? त्याच्यामध्ये त्या गावरान मटकी मिसळ याची किंमत किती असणार आहे? 120 रुपयामध्ये तुम्हाला मटकी, त्यानंतर फरसाण, दही, पाव आणि सलाड आणि कांदा लिंबू भेटणार. त्याची किंमत फक्त 120 रुपये असणार आहे. आणि याला आपण काय म्हणतो? झणझणीत पुणेरी मटकी मिसळ साठी आलेली आहे. आणि त्यासोबत तुम्हाला खरवस बघायला भेटणार आहे जे 2 व्हरायटीमध्ये आहेत. खरवस हा गुळातला खरवस आहे. केशर साखरेतला खरवस 1 किलो आहे आणि हा फॅमिली पॅक अर्धा किलो सुद्धा आहे. याची किंमत किती रुपये असणार आहे? हा अर्धा किलो 300 रुपये आणि हा 120 रुपये पाव किलो. 120 रुपये पाव किलो. अर्धा किलो हा फॅमिली पॅक घरात सर्वजण खाऊ शकतात. आणि हे थंड पियुष. ओके ओके ठीक. 150 रुपयाला पाव किलो आहे. खूप छान. पियुष पण आहे थंड वेलची. पियुष हे काय असतं? जरा असं करून दाखव. दाखव जरा. पियुष पहिल्यांदा काहीतरी मी नाव ऐकाय. हे फक्त डोंबिवलीमध्ये कुलकर्णी आणि दादरला पंचीकरांकडे भेटतो. ओके 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 खूप छान. पियुष हे बघा याची किंमत असणार आहे 50 रुपये ग्लास. तर नक्कीच असं आपल्या डोंबिवलीमध्ये सर्व सेवा असते. खूप छान वाटतं. रविवारपर्यंत अवश्य भेट द्या. 28 डिसेंबर. चला मंडळी पुण्यावरून डायरेक्ट आता आपण आलोय राजस्थानला. नाही, राजस्थानची लोक आपल्याकडे डोंबिवलीमध्ये आले आपल्या उत्सवमध्ये. लसूणची चटणी आहे, डाल आहे, इथे भाटी आणि इधर चूरमा. दाल भाटी चूरमा पूरा प्लेट आएगा 250 का. उसमें 3 तो बाटी आएगा, दाल आएगा, चूरमा लड्डू आएगा, लहसुन का चटनी है. बघा याची किंमत 250 रुपये असणार आहे. आणि हे शिरा कसले? 100 का प्लेट. मूंग की दाल का हलवा. मूंग की दाल का हलवा. मूंग की दालचा हलवा म्हणजे आपण त्याला म्हणतात मूंग की दाल का हलवा. आणि हे कचोरी आहे, मावा कचोरी, जोधपूर स्पेशल मावा कचोरी ज्याची किंमत असणार आहे 150 रुपयामध्ये एक असणार आहे. आणि खूप भारी वाटते बघा. आणि खास करून राजस्थानचं चव आपल्या डोंबिवलीमध्ये बघायला भेटतं. आपण ऐकलेलं असेल दाल भाटी चूरमा. आणि ते बघा ही कचोरी अशी असते. आणि हे दही वडा 100 रुपयाला प्लेट आहे. ऑनियन कचोरी याची किंमत 50 रुपयाला ऑनियन कचोरी आहे. हे कोणता कचोरी आहे? मूग दालची कचोरी आहे. आणि इथं चाट आहे, आलू प्याज चाट आहे बघा. या साईडला पाहू शकता. हे सर्व आपल्या या उत्सवमध्ये बघायला भेटणार आहे. मंडळी मोमोज आणि किचन या स्टॉलमध्ये आलं. दरवर्षी आगरी महोत्सवमध्ये उत्सवमध्ये असतात यांचा स्टॉल. मोमोज, नेशन कॅफे आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये हे यांचा प्लॅटर डिश असतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं. इथं चिकन लॉलीपॉप आहे. काय किंमत आहे प्लॅटरची? प्लॅटरची स्टार्टिंग फ्रॉम 340 आहे. त्याच्यामध्ये 10 पीसेस असतात आणि स्टफिंगमध्ये तुम्ही वेगवेगळं घेऊ शकता. जसं कस्टमाइज करू शकता. चिकन वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतात जे आपल्याला 28 डिसेंबरपर्यंत. आणि ह्याला काय म्हणतात? लोडेड चीज. याची किंमत काय आहे? पिझ्झा मोमोजची किंमत 190 पासून आहे. आणि इथं कढाई मोमोज असे आणि परत चिल्ली मोमोज खूप सारे असं व्हेरायटीमध्ये असतात. आणि सर्व गरम गरम बघायला भेटतं. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. मंडळी खाऊ गल्लीची वाट नॉनव्हेज लवर बघत होते. आणि नॉनव्हेज लवरसाठी इथं तुम्हाला तंदुरी बघायला भेटते ज्याची किंमत असणार आहे तंदुरीची लेग वाली 200 रुपये की है. 200 रुपयाला आहे. टिक्का 220 रुपयाला. आणि वेगवेगळे व्हरायचे तुम्हाला शीख कवर आहे 500 रुपयाला आहे. पूर्ण तंदुरी बघायला भेटतात. आणि सर्व तुम्हाला गरम गरम भट्टीवरती देणार आहेत तुम्हाला या साईडला. आणि इथं लेग पीस वगैरे पण आहे ज्याची किंमत 220 रुपये आहे. हे बघा खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. त्याच्यानंतर इथं आपल्याला चिकन रोल बघायला भेटतात. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही चिकन रोल याची किंमत आहे. आणि खरोखर खूप भारी वाटते बघा. नॉनव्हेज लवर असतील ना तर त्यांच्यासाठी उत्सव म्हटला की एकदम खवय्य. मंडळी आपण आता आलोय आगरी कट्टावरती. आणि जिथं आपल्याला मटन, चिकन, कोळंबी, जवळा सर्व बघायला भेटणार आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता कोळंबी मसाला, चिकन गलेजी, किमा पाव, मटन गलेजी, पाया सूप, जवळं पाव,
सुकट आणि कोळंबी फ्राय, बांगडा फ्राय, सुरमई फ्राय असे खूप सारे वेगवेगळे व्हरायटीज आपल्याला बघा. इथं थाली पण तुम्हाला बघायला भेटेल. कोंबडी वडे, सुरमई थाली आहे, मटन थाली आहे, कोळंबी थाली आहे. दादा किंमत काय याची चिंबोरी थालीची? 400 रुपये. आणि ही कुठली थाली आहे? चिकन थाळी 350. चिकन थाळी 350 रुपये आहे. 300. पाया सूप 300 रुपयाला. थाळी आहे, मटन थाळी आहे 400 रुपये. 400 रुपये. 500 रुपये. मांदेली थाळी 250 रुपये. बांगडा थाळी 250 रुपये. कोंबडी वडे 350 रुपये. 350 रुपये. आणि बरेचसे असे व्हेरायटीज आहेत आपल्या या आगरी कट्टा स्टॉलवरती. आणि सर्व गरम गरम तुम्हाला साईज पाहू शकता तुम्ही. ही साईज असणार आहे, बिग साईज असणार आहे सुरमईची. आणि त्याच्यानंतर पॉम्पलेट पाहू शकता तुम्ही. पॉम्पलेट किती मोठे मोठे आहेत हे बघा. हे पॉम्पलेट पाहू शकता तुम्ही किती मोठे मोठे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कोळंबी आणि बोंबील, कोळंबी आणि मांदेली आणि बोंबील असे वेगवेगळे व्हरायटी सर्व तुम्हाला गरम गरम भेटणार आहे आपल्या आगरी कट्टा स्टॉलवरती. मंडळी मालवणी कोंबडी वडे आणि त्याला काहीतरी आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये उत्सवमध्ये बघणार आहे म्हणजेच कोंबडी अँड को. आणि इथं यांची टीम आहे. इथं काहीतरी वेगळं बघायला भेटत आहे. कोंबडी अँड को. हॅलो, काय नाव आपलं? माझं नाव पूर्वा नायडू आहे. माझे हजबंड आहे रोहित नायडू. वी आर कोंबडी अँड को. आम्ही म्हणजे कोंबडीशीच रिलेटेड वस्तू विकतोय. आमचं स्पेशालिटी आहे कोंबडी वडे. आपली मालवणी कोंबडी वड्याची करी आहे. रेसिपी इज बाय आर आजी. आणि वडे आम्ही त्याच्यासोबत सेल करतोय. आणि चिकन दम बिर्याणी आहे का? चिकन दम बिर्याणी इज आवर शेफ स्पेशल. हे हे आमचे चिकनचे बिर्याणीचे शेफ आहेत. ओके चिकन खिमा होता बट दॅट इज संपला, अनफॉर्च्युनेटली एक्झॉस्टेड. संपलेला आहे. ते चिकन जी बिर्याणीची किंमत किती आहे? चिकन दम बिर्याणी इज फॉर 180. कोंबडी वडे थाली इज फॉर 250. 6 पीस वडे आहे आणि चिकन करी आहे. हे काय सेट आहे का? 300. येस सर, दिस इज फॉर 300. एग करी आहे, कोंबडी वड्याची करी आहे, चिकन दम बिर्याणी आहे, चटणी, सॅलड आणि 6 पीस वडे येतील विथ कोकम मोहितो. कोकम मोहितो काय स्पेशल म्हणजे असं? कोकम मोहितो आपलं कोकमचं जे म्हणजे कोकणातलं जे कोकम सरबत आहे त्याला आम्ही ट्विस्ट दिलाय. मोहितो आपलं लाईक मॉडर्न ट्विस्ट दिलाय. ओके. कोकम मोहितो. अच्छा, छान. आणि हे तुम्ही फ्री सॅम्पल आहे. ओके, फ्री सॅम्पल आहे. एकदा आमचा हर्षू इथं चेक करणार आहे कारण की मी हर्षूला सर्व सॅम्पल देतो चेक करायला. आणि कसं वाटतं जेन्युइन सांगणार आहे तो आपल्याला. कसं वाटला? मस्त वाटला. आणि खरोखर त्यांचं जशी बनवण्याची आणि सर्व करण्याची पद्धत आहे तर नक्कीच जेव्हा तुम्ही जेवण जे आहे सफोला राईस ब्रँड ऑइलनी बनलेलं आहे. ओके. आणि प्युअर बिस्लेरी वॉटर. हे ज्यूस वगैरे आम्ही सगळं बिस्लेरीनीच बनवतो. त्यांनीच बनवता का? खूप खूप छान. कम्प्लिटली हायजेनिक आहे. स्पाइस लेवल वगैरे असं म्हणजे किड्स आणि सगळ्यांचं हे ठेवून बनवलंय. मस्त. आणि खूप छान आहे यांच्याकडे. आणि यांचा किचन पण पाहू शकता, नीट अँड क्लीन आहे पूर्ण प्रॉपर या साईडला. आणि खूप छान वाटतं. मेनू कार्ड पण तुम्ही हे बघा या साईडला मेनू कार्ड. हा मेनू कार्ड आहे. खूप छान. मेन्यू आहे. अच्छा, इथे कॉम्बो पण मेन्यू जे मगाशी आपण थाली बघितली याच्यामध्ये मिनी चिकन थाली मोजितो आणि चिकन बिर्याणी प्लस कोक पण आहे. म्हणजे कोक सुद्धा तुम्हाला कोल्ड्रिंक लवर असतील त्यांना पण भेटत. तर चला नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. कोंबडी अँड को. मंडळी खाऊ गल्ली फिरता फिरता आपल्याला एक अशी फॅमिली भेटलेली आहे ज्या डोंबिवलीमध्येच राहता. तुम्ही डोंबिवलीमध्ये जाता ना? हो. आणि कसं वाटला उत्सव मध्ये फिरून? उत्तम आनंद आलाय इथे. अगदी टाइमपास मस्त होतोय, खातोय पितोय. ढेरी बघा माझी कशी. आणि तुम्ही काय खाल्ला आता? हे बघा इथं जळगाव स्पेशल श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग कॅटरर्स यांचं भाजणी थालीपीठ आणि ठेचा खातोय आम्ही. एक बघितला, अजून 2 घेतलेत. 3-4 प्लेट झाल्या आमच्या. मस्त. चव कशी वाटली तिकडची? एकदम उत्तम, घरच्यापेक्षा छान. आणि खास करून आपले महिला उद्योग म्हणजे ताई आई लोक बनवतात तर त्यांची चवच एक वेगळी आहे. यस. आणि खास करून ते जळगाव स्पेशल आहे. बरोबर ना? आणि हे तुमची पूर्ण फॅमिली, मुलगा आणि त्यांची मिसेस आणि सुनबाई. ओके. तर तुम्ही दरवर्षी इथे येता का? दरवर्षी येतो. हो, दरवर्षी येता. अजून पण असे खवय्ये असाल तर वेगळे फेस्टिवल उत्सव जात असता का तुम्ही? हो, जातो ना अवश्य. पुण्यात आता आम्ही ते कुठलं भीमथडी पुण्यामध्ये जात असतो. तिकडे गेलेले का? तर खूप आगरी महोत्सव. खूप छान. आगरी महोत्सवचा पण ओव्हरऑल कसं वाटला? छान. तर नक्की. आणि खूप छानशी दादांनी माहिती दिलेली आहे. थँक्यू. सर्वांनी येऊ शकता. हे अजून चालू आहे 28 डिसेंबर पर्यंत. मंडळी श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग कॅटरर्स म्हणजे जळगाव स्पेशल इथे आपल्याला बघायला भेटतंय. ताई काय म्हणतात त्याला? आई भाजणी थालीपीठ म्हणतात त्याला.
या साईडला. आणि इथे अजून पण दुसरे काहीतरी बघायला भेटेल. अजून काय आहे तिथं? भरीत भाकरी आणि पिठला भाकर आहे, जे आपण आता बघूया. याची किंमत काय दादा? 150 रुपये. 150 रुपये थाळी आहे. आणि याचा आपण रिव्ह्यू आता घेऊया कसं आहे काय आहे. खूप छानसं. आणि खास करून इकडं आपल्याला हे जळगाव स्पेशल आहे. आपले महाराष्ट्रातला एक हा पण पार्ट आहे जिल्हा, जिथे तुम्हाला गरम गरम बघायला भेटतं आहे. बघा हे सर्व हे कसं काय मिक्स करता आई ह्याच्यामध्ये तुम्ही बनवताना? पूर्ण बनवलेलं असतं. हे बघा हे साईडला आई त्याच्यावर बनवता तुम्ही. खूप खूप छानसं इकडं आणि गरम गरम. आणि या साईडला आपल्याला हे बघायला भेटतंय खापरावरचा मांडा. याला काय म्हणतात? मांडा. मांडा हे पूर्ण स्वीट म्हणजे पुरणपोळी, पण हा खूप मोठा असतो. ह्याची किंमत काय आहे? 150 रुपये. आणि शेगावची सुप्रसिद्ध कचोरी सुद्धा आपल्याला बघायला भेटते, हे पाहू शकता. आणि सर्व जसं सुरुवातीलाच आपण वाचता महिला गृह उद्योग कॅटरर्स सर्व आई लोक ताई लोकच बनवतात. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. खूप भारीचं आहे मंडळी. डॉमिनोज लवर असाल तर तुम्हाला या साईडला डॉमिनोज सुद्धा या उत्सवमध्ये बघायला भेटतं आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही गोल्डन कॉर्न, मार्गरिटा, पनीर ऑनियन पिझ्झा, चिकन बीफ बार्बिक्यू पिझ्झा आणि चोको लावा हे सर्व या साईडला आहे यांचा मेनू. तर जे लोक डॉमिनोज लवर असतील त्यांना पण आहे. आणि इथे खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीजचे स्वीट्स आहेत, आईस्क्रीम्स आहेत, लोणचं आहे. आणि खास करून त्या साईडला ज्यूस काउंटर आहे. त्यात आपण बघूया. तुम्हाला ज्यूस काउंटर दाखवतो मी. बघा इथे ज्यूस आहेत. इथे वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये तुम्हाला मोसंबी ज्यूस, ऑरेंज ज्यूस, कॉकटेल ज्यूस, पायनॅपल, फ्रूट सलाड, फ्रूट कस्टर्ड असे वेगवेगळे, सीताफळ मिल्कशेक वगैरे हे सर्व तुम्हाला या आपल्या उत्सवमध्ये बघायला भेटतं आहे. कुल्फी म्हणजे दिल्लीवरून जे स्पेशल आहे कुल्फी तुम्ही पाहू शकता. इथे या साईडला किंमत काय दादा? 30 रुपीज किंमत आहे या कुल्फीची. हे बघा पाहू शकता तुम्ही. 30 रुपये किंमत आहे या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि खूप भारी आहे. तर हर्षू घे कुल्फी. 30 रुपये किंमत आहे या कुल्फीची पाहू शकता तुम्ही. आणि खूप छान आहे, दिल्ली स्पेशल आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. यस ये ले तुझी तेरे लिए. खा आराम कर. हुआ घुमा कैसा लगा तुम लोग को? नहीं ले 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 ले. अरे ले रे यार, ऐश कर रहे यार. नहीं अभी मुझे नहीं चाहिए. अभी मुझे नहीं. मुझे देखा है तूने? कहाँ पे देखा? यूट्यूब पे देखा ना. हाँ तो फिर मैं यूट्यूब पे वीडियो डालता तो फिर तूने देखा रहेगा. मैक ब्लॉग. हाँ बरोबर. तो अभी ये तेरे लिए मेरे तरफ से, क्योंकि तू मेरा सब्सक्राइबर है, तूने मेरी वीडियो देखी इसलिए तेरे लिए. चल थैंक यू. क्या नाम है तेरा? आहान. डोंबिवली में रहता है. ओके ओके. और तेरा नाम? आरव. चलो बाय बाय. मंडळी ज्याची आपण वाट बघत होतो त्या अशा एका स्टॉलवरती आलोच, म्हणजेच आई एकविरा आणि आगरी कोळी स्पेशल. म्हणजे इथं आपले ताई आहे आणि नेहमीच आपण ताईंचं जेवढं पण काय जेवण असेल दाखवत असतो. आणि इथे खास करून एवढं सर्व जे स्पेशल दिसते ना याची किंमत काय असणार आहे आणि काय काय आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटते ते सर्व आपण बघूया. तर सुरुवात करूया या खेकड्याची. ताई काय बोलतात त्या खेकड्याला? ही डॅमची चिंबोरी आहे आणि खूप म्हणजे ही पावसाळ्यात मिळते. मी खास हे आपले खातात म्हणून या चिंबोरे खास इथल्यासाठी मागवतो. आणि कारण का त्याची टेस्ट आहे ना आपल्या खाडी चिंबोरीपेक्षा खूप सुंदर लागते. आणि थंडीत खाण्याचं ते आवश्यकता लागते म्हणजे. आणि ही आपली खाडी चिंबोरी आहे. खाडीची चिंबोरी आहे का? हा खाडीची चिंबोरी, भरलेली चिंबोरी आहे. त्याच्यानंतर हे थाली कुठले कुठले आहेत ताई? मटन थाळी आहे आपल्याकडे, हे चिकन थाळी आहे, सुरमई थाळी आहे, पापलेट थाळी आहे, कोंबडी वडे आहेत. आणि हे बघा ही रान कोंबडी आहे आपल्याकडे. रान कोंबडी म्हणजे? रान कोंबडी म्हणजे ठाकडी लोकांकडनं ओके. म्हणजे बॉयलर नाहीये जी बॉयलर दुकानात भेटत नाही. तुम्ही आपण बॉयलर जे नाही गावात म्हणजे पालन पोषण करतात आपण बोलतो ना ते ओरिजिनल कोंबडी आपण त्याला गावठी कोंबडी म्हणतो ती कोंबडी आहे. आणि इथे जवळ आहे बरोबर. जवळची चटणी आहे, जवळ आहे, कोंबडी वडे वडे आहेत. त्याच्यानंतर इथे काय आहे? हे चिकन कोलीवाडा. चिकन कोलीवाडा. आणि हा कोलंबी कोलीवाडा. कोलंबी कोलीवाडा म्हणजे कोलंबी लॉलीपॉप पण आपण बोलू शकतो. कोलंबी लॉलीपॉप. आणि आपले कोळी मसाल्याची लॉलीपॉप आहे. आगरी स्पेशल लॉलीपॉप आहे. हे चायनीजचे लॉलीपॉप नाही, तुम्हाला आगरी स्पेशल लॉलीपॉप बघायला भेटतात. आणि इथं बांगडे आहेत, बोंबील आहेत, बोंबील आहे, इथं जिताडी आहे. जिताडी आहे. जिताडीचा लवकर कुठेच जिताडी तुम्हाला बघायला पण भेटत नाही, अशी जिताडी आहे. त्याच्यानंतर इथं पॉम्पलेट आहे. आणि पॉम्पलेटच्या नंतर या साईडला ताई हे काय आहे?
ते दाल मुंडी आहे, दाल मुंडी आहे, पाया सूप आहे, पाया सूप, भेजा बघायला भेटत हा, आहे, आणि बोंबलाची लिव्हर पेटा चटणी का हे लिव्हर पेटा आहे, हा मटन कलेजी आहे, मटन चिकन कलेजी आहे, liver चिकन पेटा, कलेजी आहे, त्याच्यानंतर कोळंबी ग्रेव्ही मध्ये आहे मध्ये आणि मसाल्यामध्ये त्या पण आहे. मसाल्यामध्ये त्याच्यानंतर अरे बापरे आज बघा याला आपण लॉबस्टर म्हणतो आणि हे खूप बिग बिग असतं आणि बोला, पोचा आगरी म्हणजे कोळी आपण एकदम आगरी कोळी special आहे, पद्धतीमध्ये एकदम. आपण त्याला पोचा म्हणतो. आणि इथं मटण आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पाया गावठी पण कोंबडा आहे. गावठी कोंबडा पण आहे बघा, गावठी कोंबडा पण आहे आणि स्पेशल आपली आगरी कोळी बिर्याणी हे बघा, आगरी ही कोळी मसाल्याची बिर्याणी आहे, बिर्याणी कोलंबी आहे, बिर्याणी कोळंबी आहे, हे बघा, आणि प्रॉन्स ललना बिर्याणी आहे. पण आहे आणि इथं ही आपली आगरी कोळी बिर्याणी पण आहे. आणि मटण ठीक किमा या नाही, साईडला चिकन तुम्ही किमा पाहू आहे. शकता जे मगाशी सांगितलं बोला. रान कोंबडीचं आपल्याला मस्त पैकी आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा हे सर्व ऑम्प्लेट बोला. करून ठेवलेला मसाला लावून एक ठेवलेला चिकन आहे किमा हे देऊ सर्व आणि स्पेशल बाकी गरम त्याच्यासोबत गरम देऊ. बघायला भेटतं. त्याच्यासोबत पण भाकरी देऊ. मंडळी जसं की तुम्ही बघितला एकविरा खानावळमध्ये आपण सर्व डिशेस दाखवलेल्या आहेत आणि या साईडला एक फॅमिली भेटलेली आहे आपल्याला. दादा आपण डोंबिवलीमध्येच राहता का आणि आज फर्स्ट टाइम इथं आलात की येत असता दरवर्षी? ओके. आणि कसं वाटलं हे तुम्ही आता खाताय या आगरी खानावळमधून म्हणजे जे आपला हा स्टॉल आहे एकविरा? खूप चांगलं वाटतंय. मी बाहेर देशामध्ये होतो, ओके. बाहेर देशामध्ये राहायलात का जॉब वगैरे करता का तुम्ही? ते होतो मी 3 वर्ष शिकायला गेलो ओके ओके. आणि आता आपल्या देशामध्ये येऊन मच्छी खायला खूपच चांगलं वाटतं. म्हणजे तिकडे तर मला भेटायचंच नाही खायला, ते येऊन असं खातोय खूपच चांगलं वाटतं आणि फॅमिलीसोबत येऊन एकत्र बसून खातोय अजूनच चांगलं वाटतं. चांगलं. आणि काय घेतलेलं तुम्ही हे सर्व डिशेस जे? मी एक सुरमई थाळी घेतली, एक पापलेट थाळी घेतली, त्यासोबत आम्हाला कोंबडी वडे आणि भाकरीसुद्धा मिळते. खूप आणि त्यांचे स्पेशल असे बोलू शकता त्यांचे लॉलीपॉप पण घेतले. स्पेशल लॉलीपॉप आहेत त्यांचे बरोबर. आणि छान त्यांचं वाटलं आणि नक्कीच त्यांनी कल्याणमध्ये एक स्टॉल पण टाकला आहे, म्हणजे तुम्ही त्यांना विचारू शकता. ते खरंच खूप फेमस आहेत, तर मी नेहमी रिव्ह्यू वगैरे घेत असतो आणि खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. मंडळी हे सर्व आपल्या एकविरा हॉटेलवरचा ही जी गर्दी आहे ना ही तुम्हाला चवच सांगते, तेवढी गर्दी. मगाशी तुम्ही रिव्ह्यू ऐकला त्या फॅमिलीचा आणि खूप 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 म्हणजेच भारी असतं आणि अशी आपली आगरी कोळी पद्धतीचं जेवण असतं. तर हे सर्व बनवणं आणि खाणं खूपच भारी असतं या साईडला. आणि ते गरम गरम जे आपण सुरुवातीलाच बघितलं आहे सर्व किती भारी असतं. आणि मी तुम्हाला क्राऊड दाखवते की हाच एकमेव स्टॉल आहे जिथे खूप सारा खाऊ गल्लीमध्ये गर्दी असते, जिथे आपल्याला आगरी पद्धतीचं एक ओरिजिनल जेवण भेटतं, चव आगरी कोळ्यांची. मंडळी आता आरामात शेवटला बसलो आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही दादांनी घेतली बिर्याणी आणि काय घेतलं दादा? चिकन. कसं एवढं बनवतात ना, मग ते बघून बघूनच बोर भरून जातं दादांचा, एवढं वानं बनवून. आता आपण जस्ट जेवायला बसलो आहे, सर्व पब्लिक गेलेली आहे बघा. पण इकडचं नियोजन हे खूप भारी केलं आहे किंवा जेवणासाठी पूर्ण प्रॉपर प्रत्येकाला बसायला सोय केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मला असं वाटतं की 40 रुपये ते लोक एंट्री फी घेतात. आणि म्हणजे साफसफाई पण आहे, माणसं ठेवलेली आहे, टेबल वगैरे लगेच उचलायला बघा. या साईडला सर्व मस्त. आता थोडंसं जरा जेवतो आम्ही आणि जेवल्याच्या नंतर आपण ब्लॉग एंड करूया. चला मंडळी जेवलो आम्ही आणि आता शेवटला तर आम्हीच आता राहणार खुर्च्या उचलायला. इथं पब्लिक गेलेली आहे हे बघा, सर्व 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 मंडळी गेलेले. आणि आजचा दुसरा दिवस होता, 28 तारखेला म्हणजे 28 डिसेंबरला आपला हा उत्सव फेस्टिवल असणार आहे. त्याच्यानंतर कल्याणला पण खडकपाड्याला स्टॉल झालेला आहे, तर आपण तो नवीन वर्षाला त्यांचं दुकान दाखवूया कुठे, वायले नगरला. तेव्हा आपण तिकडे पण जाऊया. तो एक्झॅक्ट लोकेशन काय असणार आहे आणि तिथं काय काय असणार आहे ना तिकडचं पूर्वनियोजन करून आपण ताईकडे जाऊया आणि नवीन वर्षाला तिकडचा ब्लॉग पण बनवूया आणि तिकडचा दुकान पण त्यांचा व्हायरल करूया. आणि इथं बघा हे पूर्ण तलून 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 तर नुसता पलटी मारून दादा गरम गरम गरम. आता पहिला जेवून घ्या नाही का, पोट भरला असेल ना पलटी मारूनच. चला मस्त. आणि त्या साईडला एक दिदी आहे, कशी आहेस? आणि तिचा आपल्या कल्याण मच्छी मार्केटमध्ये फिशचा एक स्टॉल असतं, म्हणजे त्यांचा मच्छी सेल करतात ती लोक, होलसेल पण असतं. तर आपण तिकडे पण जाऊया. तिला तारीख सांगितली की आता 8 दिवस आपण बुक जाऊ कुठं ना कुठं जायला. पण नवीन वर्षाला जे कोणाला हल्दी लग्नाला पण तुम्हाला फिशेस हवा असेल तर तुम्ही लोक कुठं जाता,
उरणला जावं लागतं, करंजाला जावं लागतं, किंवा तुम्हाला दिवाले कोलीवाड्याला जायला किंवा भाऊचं धक्क्याला सेशन डॉकला जायला लागतं. पण तिथे जायची गरज नाही, आपल्या कल्याणमध्येच तुम्हाला मच्छी भेटेल. तर तिचा पण आपण जे काय स्टॉल असेल तिकडे पण आपण व्हिजिट करू. मच्छी हवी असेल ना मी दीदीकडनंच ऑर्डर करते. अच्छा, तुम्ही इकडूनच? हा, मी पण दीदीकडनं, मला जर एमर्जन्सी जर घाईत असले आणि मला वेळ नसला तर मी दीदीला ऑर्डर करते. एक रात्री फोन करायचं आणि चिठ्ठी लिहून पाठवायची, डायरेक्ट मच्छी माझ्या घरी होते. म्हणजे हे तुम्ही जे फिशेस बघत होते ना इकडे सर्व, ते सर्व यांच्या होलसेल भावामध्ये. फक्त म्हणजे असं वाटत नाही मला का, मला असं वाटतं का मी स्वतःहून मच्छीला गेलेले ना. असं वाटतं, कारण का त्याबद्दल मला कधीच नाही कंप्लीट कधीच आलेली नाहीये. मस्तपैकी. आणि आमची अर्धी गँग तुम्हाला अजून दाखवते खायला बसले ते लोक, ते पण दाखवतो तुम्हाला. बघा हे बघा इकडे खायला बसलेले आहेत. आता मस्त दमलेले असतील ना इथे, सर्वांना सर्व करून करून. तो एक पोऱ्या पार्सल जाणार होता, काउन कर तुझं पार्सल खाणार होता ना. हा काही नाही आता बोलणार आहे ना, तोंड चालू आहे ना. आणि बोलतं काय तुमचा कोण पिस्तूल जोकर के ना बोलला काय ना तुमच्या बैलाचा हिरा. बाबा हिरा. चल आराम बा. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा भेटू आपण. चला मस्त जेवा ताई. काही नाही, ताई बिझी आहे खाण्यामध्ये. चला आता मस्तपैकी आपण पण आता इथून निघतोय. या साईडला इथं हर्षू आहे. हर्षू जरा कॅमेरा पकड. बघ आपण आता इथून निघतोय. आणि कसं वाटलं उत्सव फेस्टिवल तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थोड्याच दिवसामध्ये, एका 2-3 दिवसामध्ये दिवा महोत्सव पण चालू होणार आहे. हा डोंबिवलीचा उत्सव होता, तसा दिवा महोत्सव चालू होणार आहे. आणि जानेवारीमध्ये कोली सी फूड फेस्टिवल असेल. असे खूप सारे फेस्टिवल्स असतात जे तुमच्यापर्यंत येणार. आणि 3 जानेवारीला मुरबाड, महाराष्ट्राची सर्वात मोठी जत्रा म्हणजे म्हशीची जत्रा 3 जानेवारीला असणार आहे. आणि जे लोक बैलप्रेमी त्यांच्यासाठी 1 जानेवारीपासूनच ती फेस्टिवल जत्रा चालू होणार. तर त्याचासुद्धा व्लॉग तुमच्यापर्यंत येईल. अशी थोडक्यात ही माहिती दिलेली आहे. बाकीची काय डिटेल्स माहिती घ्यायची असतील तर नंबर आणि तुम्हाला डिटेल्स आपल्या इंस्टाग्राम आय डीवरून भेटून जातील, mac999 वरून. तर चला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.